दिवाळी म्हटलं की दिवाळीचे सगळे 2-3 दिवस सुरुवातीचे हे फराळ करण्यामध्येच जातात. तसेच माझाही दिवस आज पूर्ण बिझी गेला होता. सकाळी-सकाळी दुपारी चकलीचा बेत केला आणि त्यानंतर घेतलं दुपारी करंजीचं सारण करायला. कारण संध्याकाळी करायची होती करंजी. तर सारण करता खूप वेळ गेला आणि मध्येच म्हणजे चकल्या कंप्लीट झाल्या होत्या. त्या बाजूला ठेवल्याच होत्या. त्याही झाकून ठेवायच्या होत्या. नंतर नरम वगैरे पडायला नको. त्यानंतर पहिलं करंजीचं सारण कंप्लीट करून घेतलं. ह्या दोन्ही वस्तू व्यवस्थित ठेवून घेतल्या. सगळा केर वगैरे काढून घेतलं आणि सुंदर असं सगळं आवरल्यानंतर मी माझं आवरायला घेतलं. छान असं साडी वेअर केली आणि घेतली दिवाबत्ती करायला. संध्याकाळची वेळ होती. आज होती धनतेरस. तर धनतेरसची पूजा पण मला करायची होती. तर छान असे दिवे लावून घेतले आणि पूजेला वेळ लागणार होता म्हणून पहिले सगळ्यात आधी दिवे बाहेर लावून घ्यावे, म्हणजे वेळ पूजेला झाला तरी काही म्हणजे वाटणार नाही. म्हणून सगळे दिवे असे काढले, ठेवले आणि त्यानंतर रांगोळी अशी साधी सोपीच काढली होती. एवढी काही परफेक्ट मी नाही आहे, कालच बोलले मी तुम्हाला. तरी पण गडबडीत अशी छान अशी रांगोळी काढली. त्यानंतर पूजा करून घेतली मस्त अशी. तर तुम्ही बघू शकता मी असं काहीशी पूजा केली होती धनतेरसला. तर कशी वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि छान अशी पूजा झाल्यानंतर वरण भात खाऊन मुलांना कंटाळा आला, मग पावभाजीचा बेत करायचं ठरवलं. पटापट सगळ्या भाज्या काही सोलून घेतल्या आणि कुकरला लावून दिला. तोपर्यंत इकडे पावभाजीचा बाकीचा सगळा मसाला तयार करून घेत होते. मस्त पावभाजी रेडी झालेली आहे आणि मस्त असं पावभाजी खाऊन घेतली. असा काहीसा दिवस संपवला. गाईज भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा. बाय.